सिनेमा ही एक जादू आहे सर. डायरेक्टरचं विजन आहे, सिनेमा त्याच्या डोक्यात अगोदर तो बघतो. जे माझं 4 मिनिटाचं गाणं होतं ना, ते माझ्या डोक्यात रन होत होतं अगोदर. ते मी यांना दाखवू नाही शकत. पण यांच्याकडून काढून घेणं माझं काम. ठीक आहे, प्रोडक्शनचा ठीक आहे, मी प्रोड्युसर आहे, माझाच पैसा लागला. पण याचा अर्थ असा नाही की मी काही पण करायचं आणि चलतं म्हणायचं, ते नाही. माझ्या वडिलांची सवय आहे. सिनेमा बनवायचा, प्रॉपर बनवायचा आणि जो सीन हवा आहे, तो सीन भेटलाच पाहिजे सर. म्हणजे या तिघांनी पण निलेश सर, सोनू सर, ऋषी सर एवढी मेहनत घेतली सर, एवढे मेहनती आहेत आणि एवढे डाऊन टू अर्थ मुलं आहेत खरं हे. एवढे मेहनती आहेत. त्यांनी असं 1 मिनिटासाठी नाही हे करू दिलं, की नाही आता आमचे एवढे फॉलोअर्स आहे, आम्ही एवढे स्टार आहेत आणि मग तुम्ही आम्हाला एवढा का त्रास देताय? ते म्हणायचे, "सर तुम्ही सांगा. हां, तुम्हाला आवडलं का सर? राहुल सर तुम्हाला आवडलं का? नाही परत करू, नाही परत करू." ज्यावेळेस ही बॉन्डिंग जमते ना सर, एक ॲक्टरची आणि डायरेक्टरची. डायरेक्टरला जे पाहिजे ते त्याला पाहिजे, ठीक आहे. ॲक्टर जर म्हणत असेल, "नाही सर, हा आपण अजून बेटर करू शकतो." डायरेक्टरला अजून चांगलं वाटतं. नाही, माझ्या सिनेमासाठी हा व्यक्ती अजून जास्त द्यायला तयार आहे. आणि ते निलेश सर आहे. निलेश सरांनी एवढी मला मदत केली. त्यांना पण या शूटिंग क्षेत्रामध्ये खूप वर्ष झाले आणि त्यांचा माझा एक्सपिरियन्स एकत्र येऊन आणि ॲप्रिशिएट केलं मी त्यांचं काम खूप खूप जास्त. त्यांनी पण खूप मेहनत घेतली. ड्युरिंग शूट ते म्हणायचे, "नाही राहुल सर, हे असं नाही केलं ना, असं केलं ना, तर बेटर राहील." तर त्यांनी पण खूप मदत केली. निलेश सर खूप माइंडेड माणूस आहे या बाबतीत आणि आमचे डी-ओ-पी आहेत प्रवीण मिश्रा.